पण त्या अगोदर माझ्या काही अटी आहेत आणि जर ती अट मान्य असेल तरच मी तुमच्या पक्षात येईल। गाडे पाटील घराण्याची संपूर्ण सत्ता माझ्या हाती असेल। या गाडे पाटील घराच्या किल्ल्या माझ्या हाती असल्या पाहिजेत आणि मी सांगेल तोच निर्णय अंतिम असेल। भावना, सिद्धू, पप्पा, आजी, आई आणि तुम्ही पण, मी जे सांगेल तेच सगळ्यांना ऐकावं लागेल। मी या घराची सर्वेसर्वा असेल। एवढंच काय, सासवड मधील जनसेवा पक्षाची सर्वेसर्वा ही मीच असेल आणि या अटी जर तुम्हाला मान्य असेल तर मी तयार आहे तुमच्या पक्षात यायला। स्वप्न बघ, स्वप्न बघा आणि स्वप्न पूर्ण करा। तुम्ही म्हणाल ते सगळं होईल। नाही नाही साहेब, हे असलं काही करू नका। माकडाच्या हातात पोलीस दिल्यासारखं होईल साहेब। पक्षापुढे कोणतंही कुटुंब मोठं नाही। अहो पण नाही साहेब, म्हणजे माफ करा, मला माहिती आहे की आम्ही तुमच्या पक्षासाठी काम करतो, पण हा निर्णय आमचा घरचा आहे, त्यात तुम्ही मध्ये नाही येऊ शकत। हे बघा, ठरवलं तर एखादा पक्ष काहीही करू शकतो, हो ना सुलक्षणाताई? आणि संपतराव, हो तुम्ही गाडे पाटील घराण्याचे प्रमुख आहात आणि इतकी वर्ष तुम्ही पक्षातून निवडणूक लढवत आहात, म्हणजे पक्षाचा निर्णय आणि इथला निर्णय आम्ही घेऊ शकतो, बरोबर ना? साहेब, अहो तुमच्या शब्दाला आम्ही कधी नकार दिलाय हो? निलंबरी मॅडम, आजपासून तुम्ही गाडे पाटील घराण्याच्या प्रमुख आहात। आता तुमची मी अजून एक इच्छा पूर्ण करतो। आजपासून सासवड मधल्या जनसेवा पक्षाच्या नगर प्रमुख तुम्हीच। तुमच्या होकाराशिवाय पक्षात एकही निर्णय घेतला जाणार नाही। तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवून माझा सन्मानच केलाय। तुमचे खूप खूप आभार। आजी, चाव्या देताय ना? सर, काय चालूय हो तुम्हाला? का असे विचित्र वागताय? तुमच्या या विचित्र वागण्याचा मला किती त्रास होतोय हे नाही दिसत आहे का तुम्हाला? सांगा ना, नाही दिसत आहे? खत्री सर, तुम्हाला म्हणून सांगते, गेले काही दिवस ना असेच काहीतरी वियर्ड वागताय। आमच्या घरात ना काहीतरी वेगळंच सुरू आहे। याआधी यांनी चित्रविचित्र गोष्टी मागवल्या, आज काहीतरी या ड्रम मध्ये जाऊन बसले। आता तुम्हीच मला सांगा, ही गोष्ट जर का बाहेर कोणाला कळली तर काय होईल? मला ना खूप टेन्शन आलंय यांच्या या वागण्याचं। मला कळतच नाहीये मी कसं वागू या माणसासोबत। जयंत, आय थिंक यू नीड अ हेल्प। तू लवकरात लवकर सायकॅट्रिस्टला कन्सल्ट करावा असं मला वाटतंय। तुला त्याची खूप गरज आहे। कम ऑन मिस्टर खत्री, यू डोंट सी समथिंग लाईक दॅट। तुम्ही असं का बोलताय? हो, मला काहीच झालेलं नाही, आय एम कम्प्लिटली फाईन। हेच त्यांना मी कधीपासून ही गोष्ट सांगते की जयंत सर ऐका, हे सगळं प्रॉब्लेमॅटिक आहे, हे सगळे चांगले सिम्पटम्स नाही आहेत, पण नाही, मला ही ते हेच उत्तर देतात, जानू मला काहीही झालेलं नाहीये, मला कुठल्याही डॉक्टरकडे जायचं नाही। आता कसं समजावू मी या माणसाला, कसं राहू मी या माणसासोबत? मला ना काहीही कळत नाहीये। जानू प्लीज प्लीज प्लीज, तू आता रडू नकोस। मला माहिती आहे तू सगळं माझ्या काळजीपोटी बोलतेस, पण जानू मला खरंच काही आठवत नाहीये। म्हणजे मी त्या ड्रम मध्ये गेलो हे पण मला आठवत नाहीये जानू। तुम्ही मला मगाशी सांगितलं की जानू मी अंघोळीला जातो असं सांगून तुम्ही वर बेडरूम मध्ये गेलात, बरोबर? त्यानंतर मिस्टर खत्री येणार होते म्हणून मी त्यांच्यासाठी जेवण करायला किचन मध्ये गेले। मग थोड्या वेळाने म्हटलं तुम्ही बेडरूम मधून खाली आलाच नाही आहात। मला असं वाटलं की तुम्ही काहीतरी ऑफिसचं काम करताय बेडरूम मध्ये बसून, म्हणून मग मी पण हॉलमध्येच बसून होते। त्यानंतर मिस्टर खत्री आले तेव्हाही तुम्ही खाली आला नाही। मग काय, आम्ही तुम्हाला शोधायला लागलो की तुम्ही कुठे आहात। मी तुम्हाला एवढा आवाज देत होते, जयंत सर कुठे आहात? मिस्टर खत्री आले, जयंत सर कुठे आहात?
तुमचा काहीच आवाज येईना. आम्ही घरभर शोधलं तुम्हाला, पण तुम्ही कुठे सापडलात? तर या ड्रम मध्ये. आता तुम्हीच मला सांगा, हे कसं शक्य आहे? कसं घडलं हे आपल्या घरामध्ये? या घरात तर फक्त तुम्ही आणि मीच, आपण दोघेच राहतो. एक्झॅक्टली. या घरात फक्त तू आणि मीच असतो. मग मी या ड्रम मध्ये कसा गेलो? मी काय आपणहून जाणार नाही ना? एक मिनिट जयंत सर, तुम्ही माझ्यावर संशय घेताय का? जानू, मी तुझ्यावर डाऊट घेत नाहीये. मी फक्त विचारतोय की तू जर हॉलमध्येच होतीस तर तुला कळलं कसं नाही की मी ड्रम मध्ये गेलोय? मला कसं माहित असणार जयंत सर ते? नाही, मुळात तुम्ही हा प्रश्न मला विचारूच कसा शकता? नाही जयंत सर, तुमचं हे बिहेवियर ना मला एक्सपेक्टेडच नाहीये. तुम्हाला काय वाटतं मी खोटं बोलतेय? विचारा ना ह्यांना, विचारा. जेव्हा हे घरी आले तेव्हा मी कुठे होते? सर तुम्ही सांगा ह्यांना. मी इथे हॉलमध्येच होते. हा, एकतर स्वतः असे वियर्ड वागताय आणि वर माझ्यावरच आरोप करताय. जयंत, सॉरी टू इंटरप्ट, पण मला नाही वाटत की यामध्ये मिस जान्हवीची काही चूक आहे. आय थिंक ॲज सून एज पॉसिबल तू एका चांगल्या सायकॅट्रिस्टकडे ट्रीटमेंट सुरू करावी आणि लवकरात लवकर ती एक अपॉइंटमेंट बुक करावी. हे बघ, मी तुझ्या भल्यासाठीच सांगतोय, ट्रस्ट मी. ठीक आहे, मी निघतो आता. हो सर, असं काय करताय? तुम्ही जयंत सरांना भेटायला आला होतात ना, थोडं जेवून तरी जाओ. नाही मिस जान्हवी, मी पुन्हा कधीतरी येईन. ठीक आहे, आता मी निघतो. का असं वागला जयंत सर? मज्जा येते तुम्हाला असं वागताना? काय झालंय जयंत सर तुम्हाला? का असा त्रास देताय मला? एकतर आधीच तुम्ही तुमचे क्लायंट घरी बोलवलेत आणि नंतर काय केलं तर त्या ड्रम मध्ये जाऊन लपून बसलं. काय झालंय जयंत सर तुम्हाला? का असे वियर्ड वागताय तुम्ही? त्या दिवशी ते चित्र विचित्र गोष्टी घरात आणल्यात, त्यानंतर तो सुरा आपल्या बेडरूम मध्ये लपवून ठेवलात, काल काय तर तो फास तयार करून ठेवला होता, आणि आता काय तर त्या ड्रम मध्ये जाऊन बसलं. जयंत सर तुम्हाला का कळत नाहीये? तुमच्या या विचित्र वागण्याचा त्रास होतोय मला. येस, मला आत्ता आठवतंय सगळं. मी जेव्हा ब्रेकफास्ट करायला आलो तेव्हा मला चक्कर आली. तेव्हा तो विश्वा पण होता घरी. पण मी जानूला कसं सांगू? ती जर माझ्यावर चिडली तर? नाही, पण हे जानूला सांगायलाच पाहिजे. सॉरी, पण जानू, विश्वा काय पुन्हा संशय का? इनफ जयंत सर, बंद करा हे सगळं. आधी स्वतःच विचित्र वागताय आणि आता परत माझ्यावर संशय घेताय तुम्ही. तुम्हाला मी त्या दिवशीच सांगितलं होतं ना, विश्वा फक्त माझा जवळचा मित्र आहे. तरी काही गोष्ट तुमच्या लक्षात येत नाहीये. का माझ्यावर संशय घेताय? नाही ग जानू, मी तुझ्यावर संशय घेत नाहीये. मी फक्त तुला सांगत होतो की नाही. काय सांगत होतात? सांगा मला, काय सांगत होतात? नाही हो जानू, मला नाही माहित मी असा का वागतोय. पण मला तुला एवढंच सांगायचं आहे की मला तुला हर्ट करायचं नाहीये जानू. खरंच, प्लीज प्लीज ट्रस्ट मी. ठीक आहे, तुम्हाला मला त्रास नाही द्यायचा आहे ना, मग आत्ताच्या आत्ता त्या सगळ्या विचित्र गोष्टी आपण घराबाहेर फेकून देऊया. चला, कारण जेव्हापासून त्या गोष्टी आपल्या घरात आल्यात ना, तेव्हापासूनच आपले प्रॉब्लेम सुरू झालेत जयंत सर. आणि मला आता कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी आपल्या घरात नकोय. कळतंय तुम्हाला? ओके, लेट्स डू इट.